ते पागल आणि मूर्ख लोक आहेत जे समजत असतील की मला काय करायचं ज्ञान घेऊन, काही गरज नाही, कसंही मूर्ख असं जीवन जगू. आणि जेव्हा मग तसं जीवन जगण्याची वेळ येत असते तेव्हा मग आपण तरफडत असतो, परेशान. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. दिवा तपति आदित्यो रतिं आभाति चंदिमा. सन्नधो खत्तयो तपति झायी तपति ब्राह्मणो. अथ सब्बमहोरतिं बुद्धो तपति तेजसा. अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं. अपमत्ता नमीयन्ति ये पमत्ता यथा मता. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचे वचन आहे. अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं. अपमत्ता नमीयन्ति ये पमत्ता यथा मता. अप्रमाद म्हणजे जागरूकता, होश. अप्रमाद अमतं पदं, अपमादो अमतं पदं म्हणजेच जागरूकता, होशपूर्ण जीवन जगणे हे अमृताचं पद आहे. पमादो मच्चुनो पदं, जे बेहोश आहेत, जे बडबड करत आहेत, जे शांत नाहीत, प्रत्येक काम बेहोशीमध्ये करत आहेत, बुद्ध त्यांच्याविषयी म्हणतात पमादो मच्चुनो पदं. ते मेल्यावत आहे, जिवंत असूनही. बुद्धाच्या दृष्टीने तुम्ही जर बेहोश असणार तर बुद्धांच्या दृष्टीने तुम्ही मेल्याप्रमाणे आहे, जिवंत नाही. पुढे बुद्ध म्हणतात अपमत्ता नमीयन्ति. जे अप्रमत्ता आहे, जे जागरूक आहे, जे होशात आहे, अपमत्ता नमीयन्ति, ते कधीही मरत नाही. जे जागरूक आहे ते कधीही मरत नाही. ये पमत्ता यथामता. आणि जे बेहोश आहेत ते जिवंत असूनही मेल्याप्रमाणे आहेत. आणि म्हणून आपण जिवंत आहात की मेल्यावत आहात, ही गोष्ट तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वातून सादर करायची आहे. तुम्ही काय करत आहात यावरून तुमचं भविष्य काय राहील हे निश्चित होणार आहे.
आणि म्हणून तथागत बुद्धांनी 82,000 एकूण उपदेश दिलेले आहेत. 45 वर्षामध्ये बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ते महापरिनिर्वाणापर्यंत 82,000 उपदेश बुद्धांनी दिले. 2,000 उपदेश भगवंताच्या महान भिक्षूंनी दिले. असे एकूण 84,000 उपदेश आहेत. आणि या 84,000 उपदेशांना जर एका शब्दात आपल्याला आणायचं जर असेल, एका शब्दात जर ठेवायचं असेल बुद्धांच्या 84,000 उपदेशांना, तर तो शब्द आहे अप्रमाद. अप्रमाद अशी बाब आहे, जीवनामध्ये तुम्हाला जे काही प्राप्त करायचं असेल ते तुम्ही प्राप्त करू शकता. जिथे प्रमाद आहे तिथे विनाश आहे, मुर्दापण आहे, निर्जीवता आहे. जिथे अप्रमाद आहे तिथे जागरूकता आहे, तिथे जिवंतपणा आहे, तिथे विकास आहे. म्हणून तुम्ही लक्षात, मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो, जे जे लोक जागरूक होते त्यांचे जीवन उत्तम घडलेले आहेत. जसे एक विद्यार्थी शालेय जीवनामध्ये, आपल्या शाळेमध्ये, किंवा विद्यार्थिनी आपल्या शालेय जीवनामध्ये जर अभ्यास करत असेल, शिक्षण घेत असेल, त्यावेळेला शिक्षक शिकवत आहे आणि तो बेहोश आहे, तो मजा मारतो आहे, तो बोलतो आहे, अशा विद्यार्थ्याचं भविष्य काय तुम्ही लक्षात घ्या. तो नापास होईल. त्याला कुठेही चांगली नोकरी मिळणार नाही. त्याच्याजवळ बुद्धी नसेल, त्याच्याजवळ ज्ञान नसेल, तो सर्वच ठिकाणी अपमानित होईल. पण ज्याने होश बाळगला, जो जागरूक होता, शिक्षकांसोबत प्रामाणिक होता, मातापितांसोबत प्रामाणिक होता, त्याचं काही दिवसांनी जर तुम्ही जीवन बघितलं तर तो मोठ्या हुद्द्यावर तुम्हाला मिळेल, मोठा ऑफिसर मिळेल. त्याच्याजवळ धन असेल, त्याच्याजवळ घर असेल, त्याच्याजवळ सर्व परिस्थिती असेल, त्याच्याजवळ ज्ञान असेल आणि तो सन्मानित असेल समाजामध्ये. जर एखादा मनुष्य कबाड कष्ट करून आणि मूर्खपणाचं, लाचारीचं जीवन जगत असेल तर त्याचं कारण आहे त्याची बेहोशी. आणि जर एखादा मनुष्य उच्च असं जीवन जगत असेल तर त्याचं कारण आहे होश, जागरूकता, अप्रमाद. आणि म्हणून बुद्धांनी आपल्या संपूर्ण उपदेशांचा सार अप्रमाद दिलेला आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक ठिकाणी जेव्हाही तुम्ही जाणार, जिथे तुम्ही बसता, जिथे तुम्ही राहता, प्रत्येक ठिकाणी होशाने आपण जीवन जगलं पाहिजे. मी काय करतो आहे, कसा बसलो आहे, मी काय बोलत आहे, कुठे काय बोलायला पाहिजे, कुठे काय बोलायला नको, याचा ज्याला होश नाही त्याचं जीवन व्यर्थ जाणार, वेस्ट होईल. हलाखीची परिस्थिती, लाचारीचं जीवन तो जगेल. पण जो जागरूक आहे तो लाचारीचं जीवन जगत नाही, कधीही लाचारीचं जीवन जगत नाही. आणि जसं बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे अपमत्ता नमीयंती ये पमत्ता यथामता, जे अप्रमादी आहेत, जे पूर्ण होशास प्राप्त झालेले आहे, परिपूर्ण जागरूक झालेले आहे, बुद्ध म्हणतात ते कधीही मरत नाही, ते अमर असतात. जसं बुद्ध बघा, बुद्ध 2500 वर्षापूर्वी त्यांचं शरीर संपलं, पण त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाची आज बी आपण चर्चा करतोय. आजही आपण बुद्धांच्याच विषयी बोलतो. बुद्ध जिवंत आहे. उद्या तुमच्याविषयी कोणीच बोलणार नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन बघा, किती होशाचं जीवन आहे. कुठे काय करायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी अत्यंत मोलाची भूमिका बाबासाहेबांनी पूर्ण करून आपण सर्वांना जे दिलं, त्यामुळे आजही बाबासाहेबांचा प्रकाश, बाबासाहेबांचं ज्ञान आपण सर्वांमध्ये जिवंत आहे. ते कधीही मरू शकत नाही.
म्हणून आपण सर्वांनी तथागताच्या या धर्म उपदेशास अत्यंत महत्त्व देऊन आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, आजच्या धम्मदेशनेचा लाभ घ्यावा। महत्वाची बाब हीच आहे की आपण अप्रमादी जीवन जगावं, होशात जीवन जगावं, बेहोशाचं जीवन नाही। जिथे बेहोश आला तिथे तुम्ही सर्वच संपवणार। तुमच्याजवळ धन असेल तर ते समाप्त होणार, तुमच्याजवळ ज्ञान असेल ते समाप्त होणार, तुमच्याजवळ जे काही असेल समाप्त होत असते फक्त बेहोशीमध्ये आणि प्राप्त होत असते फक्त होशामध्ये, जागरूकतेमध्ये। आणि म्हणून बुद्धांचं ध्यान असो, बाबासाहेबांचा अभ्यास असो, या सर्व गोष्टी फक्त होशामुळे पूर्ण होत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आजच्या धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी आपली मनोस्थिती कशी असावी या गोष्टीला मी प्रज्वलित करून पुढील धम्मदेशनेला सुरुवात करतो आहे। आजची धम्मदेशना बोधिधम्मा भंतेजी यांच्या वर्षावा समाप्तीच्या निमित्ताने इथे संपन्न होत आहे। तेव्हा आजच्या प्रसंगी महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धास अभिवादन करतोय। तथागताच्या पावन दुःखमुक्तीच्या मार्गास अभिवादन करतोय। तथागताच्या दुःखमुक्तीचा संदेश संपूर्ण पृथ्वी तलावर पोचविणारे तथागताचा श्रावक भिक्खू संघ या प्रसंगी त्यांना वंदन करून मंचावर उपस्थित परमश्रद्धेय भिक्खू संघ, श्रामणेर संघ, उपस्थित उपासिका आणि उपासक, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी सर्वांनी। जे माता पिता आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी लक्षात घ्यावं की एका विद्यार्थ्याचं जीवन घडवण्यासाठी माता पितांना अपार जीवनभर कष्ट करावं लागत असते। त्यांच्यासाठी धन कमवावं लागत असते, जेवणाच्या व्यवस्था, राहण्याच्या व्यवस्था, कपड्याच्या व्यवस्था, पुस्तकांच्या व्यवस्था, साऱ्या व्यवस्था केल्या जात असतात। आणि तरीही संपूर्ण आयुष्य एका फक्त विद्यार्थ्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करूनही त्याचं जीवन सुखाचं होईल, त्याने आपलं भविष्य बनवलं असं कदाचित होईल। काहीच लोक, काहीच मायबाप याच्यामध्ये सफल असतात, काहींचे मुलं असेच फिरतात। परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्याने, कार्यकुशलतेने या संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं, मातापितांचं, संन्याशांचं, स्त्रियांचं, पुरुषांचं, सर्वांचं जीवन अत्यंत सुलभ करून दिलं आणि सर्वांचं भविष्य घडविलं असे बाबासाहेब आहेत। कदाचित बाबासाहेब नसते तर आपण सर्वांचं भविष्य असं नसतं। म्हणून बाबासाहेबांचे विचार, लक्ष द्या, लक्ष दुसरीकडे आहे। बाबासाहेबांचे विचार ज्यांच्या सोबत आहे तो स्वतःचे तर भविष्य घडवत असतोच, परंतु तो अनेकांचे भविष्य घडविण्यासाठी समर्थ पण ठरतो। आणि म्हणून एका महानायकाने म्हटलेलं आहे की ज्यांच्याजवळ बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार आहेत त्याला या जगामध्ये कोणालाही भिण्याची गरज नाही आणि त्याच्या भविष्याची त्याला चिंता करण्याची गरज नाही। एक ना एक दिवस त्याचं भविष्य उंचावलेलं त्याला बघायला मिळेल। आणि म्हणून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भगवान बुद्धांचा धम्म जर तुमच्या जवळ असेल तर तुमच्यासारखे बलशाली कोणीही नाही। तुम्ही फार शक्तिवान आहात,
तुम्हाला या जगात कोणी हरवणार नाही, जीत होईल. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व प्रूव्ह करून दिलं, सिद्ध करून दिलं तुम्हाला. ज्या व्यक्तीला शाळेच्या बाहेर बसविल्या जात होतं, शिक्षणाचे अधिकार नव्हते, पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पळ काढू नव्हते. प्रत्येक परिस्थितीमधून मार्ग काढून जिथे पोहोचायचं आहे तिथेच पोहोचण्याचा संकल्प परमपूज्य बाबासाहेबांचा होता. आणि म्हणून ज्या व्यक्तीला शाळेच्या बाहेर बसवल्या जाईल शिक्षणासाठी, शाळेत सुद्धा बसू दिल्या गेलं नाही, त्या व्यक्तीचे विषय, त्या व्यक्तीने बोललेले विचार संपूर्ण जगाचे लोक शिकायला येत आहेत. एवढंच नाही, जगातील सर्वोच्च युनिव्हर्सिटीमध्ये आणि जगातील सर्वच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांना सन्मानित केलं. एवढंच नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. ज्ञान, तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे सौंदर्य आहे तर माझ्या सौंदर्याच्या बळावर मी माझं जीवन जगेन. फार कमी दिवसाचं असतं सौंदर्य, नंतर कोणी विचारत नाही. बरेच लोकांना वाटतं आपल्याकडे धन आहे म्हणून आपण आपलं जीवन बरोबर करून घेऊ. कोणाला वाटते आपल्याजवळ शेती आहे, भरपूर पैसा आहे म्हणून आपलं जीवन आपण सुखाने जगू. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्याजवळ किती मोठं घर असू द्या, तुमच्याजवळ किती धन असू द्या, तुमच्याजवळ किती सुंदर कपडे असू द्या, तुमचं शरीर किती बलशाली असू द्या, तुमचं शरीर किती सुंदर असू द्या, पण तुमच्याजवळ धम्म आणि बाबासाहेबांचे विचार नसेल, तुम्हाला कोणी विचारत नाही. लक्षात घ्या. आणि जर तुमच्याजवळ संपूर्ण खूप मोठं घर आहे, खूप मोठं धनसंपत्ती आहे, सुंदर कपडे आहे, तुमच्याजवळ सुंदर शरीर आहे, बलशाली शरीर आहे, ताकदवर शरीर आहे, खायला तुमच्याजवळ भरपूर आहे, म्हणून तुम्ही सुखी होता असं पण नाही. ज्यांच्या घरात सर्व आहे त्यांच्या घरामध्ये जाऊन बघा, तुम्हाला अशी परिस्थिती दिसेल, नवऱ्याचं बायकोसोबत पटत नाही, बायकोचं नवऱ्यासोबत पटत नाही, मुलांचं मातापितांसोबत पटत नाही, मातापितांचं मुलांसोबत पटत नाही, सासूचं सुनेसोबत पटत नाही, सुनेचं सासूसोबत पटत नाही. अशांती अशांती आहे. विचार करा की ज्या घरात नवरा बायकोचं पटत नसेल त्या घरात शांती आहे का? तुम्ही अनुभवली? तुम्हा सर्वांचं जवळपास जे विवाहित आहे त्यांचा अनुभव तुम्हाला, याचा अनुभव तुम्हाला चांगला आहे. जे विवाहित पुरुष आहे त्यांना पण अनुभव चांगला आहे किती पटते म्हणून. ज्या विवाहित महिला आहे त्यांना पण अनुभव छान आहे. आमच्यापेक्षा अनुभव तुम्हाला जास्त आहे. आम्ही अविवाहित राहून धम्माचं कार्य करतोय. यामधून आपण लक्षात घ्या, जर तुमच्या घरात कलह मिटलेला नसेल तर तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही. मग हा कलह मिटवायचा कसा, घरात शांती कशी आणायची, यासाठी भगवान बुद्धाचा धम्म जर तुमच्या घरात रुजत असेल तर तुम्ही शांती आणू शकता. कलह काय हे जर जेव्हा बुद्धांनी सांगितलं, बुद्धांनी ज्या शोध केल्यात त्याच्या पलीकडे कोणी शोध करू शकतो असं उरलेलं नाहीये. अल्टिमेट ट्रूथ बुद्धांनी दिलेला आहे. सर्वश्रेष्ठ सत्य बुद्धांनी दिलेलं आहे. नोबल ट्रूथ बुद्धांनी दिलेलं आहे. त्यापेक्षा वेगळं सत्य अजून कोणी सांगू शकतं असं कदाचित होऊ शकणार नाही, कधीही होऊ शकणार नाही. म्हणून बुद्धांची रिसर्च जर तुम्ही, म्हणजे बुद्धांचे विचार ऐकले, बुद्धांची रिसर्च समजून घेतली तर तुम्हाला दिसून येईल की घरात धन आहे, संपत्ती आहे, कपडे लत्ते आहे, खायला सर्व आहे, पण शांती नाही. म्हणून तुम्हाला बुद्ध धम्माची गरज आहे. तुमचे मुलं तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्हाला बुद्ध धम्माची गरज आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांना बुद्ध धर्माच्या विचाराचे बनवण्याची गरज आहे. जसं बुद्धांचा एक सुंदरसा स्टेटमेंट आहे, बुद्धांची एक सुंदरशी देशना आहे. जसं
तुमच्या घरामध्ये जो कलह आहे, एका वाक्याला जर बुद्धाच्या तुम्ही समजले तरी सारा कलह मिटून जातो. असं तुफान सर्वश्रेष्ठ बाबी बुद्धांनी दिलेला आहे. जसं बुद्ध म्हणतात, सुभाषिताच या वाचा येतं मंगलमुत्तम. सुभाषिताच या वाचा येतं मंगलमुत्तम. येतं मंगलमुत्तम यामध्ये तुमचं सर्वात मोठं मंगल आहे, कल्याण आहे. निसर्ग तुमच्यावर सर्वात मोठा आशीर्वाद करतो. केव्हा? सुभाषिताच या वाचा. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य सुभाषित वचन बोलत असेल, म्हणजे सुभाषित म्हणजे दुसऱ्याला सुख देणारं वचन बोलत असेल, दुसऱ्याला दुःख देणारं वचन बोलत नसेल, तर तुमच्या घरात शांती आहे. पण बोलता कुठे येते? बायको नवऱ्यासोबत बोलेल तर नेहमी टोचून बोलल्याशिवाय नाही राहणार, चिडचिड करून बोलल्याशिवाय नाही राहणार. आणि नवराई बायको सोबत बोलेल तर हिनावून बोलेल, म्हणजे ती फेकल्या गेलेली आहे, तिचा काही सन्मान नाही, असम्मान म्हणजे असम्मानजनक वचन बोलेल. जो नवरा आपल्या पत्नीसोबत असम्मानजनक वचन बोलत असेल, त्याची पत्नी तुमच्यासोबत समजा असं बोलत असेल, तुम्ही आदर करणार त्याचा? हे सांगत आहे आदर नाही करणार म्हणून. पण पत्नी सुद्धा पतीसोबत असम्मानजनक, बाहेरून आल्याबरोबर चिडचिड सुरू, कुठे गेला होता, काय झालं, चांगल्याने बोलणारच नाही. अशा महिलेचा नवरा खुश राहील? तो बाहेर, म्हणजे त्याला बाहेर बरं वाटेल, घरात आलो की कटकट सुरू होते म्हणते. म्हणून पत्नीने सुद्धा सुधार केला पाहिजे की आपण कसं बोलायचं आहे. आणि जे पती पत्नीला बोलताच आलं नाही ते कधीच सुखी नाही राहू शकत. साधीशी ट्रिक आहे पतीला खुश करण्याची, फक्त बोलायचं आहे, काही अधिक करायचं नाही. सन्मानाचं बोलायचं आहे, सुभाषित वचन बोलायचं आहे. समजा बाहेरून आले पती, विचारा, बसा, तुम्ही थकले दिसता, थोडे पाणी घ्या, नंतर बोलू आपण, नंतर काम करा. 2 शब्द एवढे बी बोलले तरी फार खुश होईल. बोलता का असं? बोलून बघा, परिवर्तन येईल. त्याचबरोबर पतीने सुद्धा बाहेरून आल्यानंतर पत्नीला 2 शब्द विचारले की तू फार थकली दिसतेस ग, थोडी आराम करत जा, व्यवस्थित जेवण घे, 2 शब्द प्रेमाने जर बोलला, पत्नी आनंदित राहील. आणि निर्णय करून टाका की बोलायचंच नाही मला अपमान करून पत्नीचा. पत्नीने निर्णय करून टाका की मला अपमान करून पतीचं बोलायचंच नाही. आनंद राहील की नाही राहील? आणि जिथे सासवा सुना आहे तिथे तर मग अजून मोठी गोष्ट आहे, तिथे मोठा कलह आहे. बिचारी सून नवीन आल्याबरोबर सासूला काही गिनतच नाही ना. सासू पहिलेच धरून विचार करून बसली होती की सून आल्याबरोबर मग मी तिला असं ठेवील ना तसं ठेवील ना, माझं ऐकलंच पाहिजे. हे ठरून आली की मी तिचं ऐकणार नाही. किती वाद होणार. म्हणून सुनेने एवढा विचार करावा सासूच्या बाबतीत, शिकून जा थोडस. तुम्हाला जो पती मिळालेला आहे ते तुमच्या मायबापांची देण नाही आहे. तुम्हाला जो सुंदर पती की कमावता पती मिळाला, याच्यात तुमच्या मायबापाचं अधिक काही लागलेलं आहे? बिलकुल नाही. पण त्याच्या मायनी, त्याच्या बापानी, तुमच्या पतीच्या मायनी, तुमच्या पतीच्या बापानी एवढे कष्ट अपार झेलले तुमच्या पतीला उत्तम घडून देण्यासाठी, आणि तुम्हाला आयता तयार करून दिला. म्हणून त्या पतीचे जास्त उपकार मानल्यापेक्षा सासूचे माना, ते अधिक कामाचं ठरेल. खूप महत्वाचं आहे. आता मी असं म्हणाल्यावर सासू अजून फुगून जायची, सुनेला जाऊन सांगायची भंतेजी असे म्हणाले होते. पण वास्तविकता सासूनेही या गोष्टीचा विचार करावा की बिचारी माझी सून आपलं संपूर्ण मायबाप सर्व सोडून माझ्या घरी आली, ती आता माझ्या मुलीप्रमाणे मी तिला वागवीन, तिला बोचेल, तिला दुःख मिळेल, तिला
अशांती वाटेल असे शब्द बोलणार नाही. माझ्या मुलीचं चुकलं तर मी दुसऱ्यांजवळ जाऊन नाही सांगत, पण सुनेचे घराणे खूप सांगायला फिरते सासू. हे बंद करा. एकमेकाच्या विषयी व्यवस्थित बोलणे जरी शिकले तुम्ही, बुद्ध म्हणतात, मी म्हणत नाही. सूत्रांच्या भाषेमध्ये मी समजवत नाहीये, मी डायरेक्ट आजच्या भाषेमध्ये तुम्हाला सूत्राला ठेवून समजवत आहे. जर तुम्ही फक्त बोलणे शिकले तर मला वाटतं घरातील सर्व विवाद संपतात. आणि जर विवाद संपले तर मी सांगतोय तुम्हाला, तुमच्या पतीला जर बीपी असेल ना, माणसांना बीपी लवकर होते, हे पत्नीची देण आहे. दररोजची कटकट ही पत्नीची देण आहे. पती तुम्हाला सांगतोय, मॅक्झिमम पती हार्ट अटॅकनी मरतात. तुम्ही महिलांना हार्ट अटॅक आला आणि मेले असं ऐकता का? जास्त नाही ऐकत. महिलांना हार्ट अटॅक नाही जास्त पुरुषांच्या मागे हार्ट अटॅक. ही परिस्थिती आहे. म्हणून जास्त तंग करू नका. जर तुम्हाला वाटत असेल तो वाचला पाहिजे जास्त दिवस, फक्त चांगले बोला, तो जास्त दिवस वाचेल. आणि अनेक लोकांची समज असते की मी दुसऱ्याला दाबून जीवन जगेल, मी दुसऱ्याला दबून जीवन जगणार नाही. ही जी सोच है, जो दूसरे को दबाता है उसको भी दबाने वाला कोई ना कोई मिलता है. और दबाने वाले का लोग मात्र इसलिए सुनते हैं जब तक उसके अंदर ताकत है, और जैसे ही खत्म होगी तो उसको भी दबा देंगे वो. म्हणून कोणालाच दाबून जबरदस्तीने दुसऱ्यावर राज्य आपण करू असं कधी होऊ शकत नाही. दुसऱ्यावर जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक आहे प्रेम. सम्राट अशोकाच्या लक्षात आलं, तक्षण लक्षात आलं, जसंही ते क्रांती सम्राट अशोकाने केली, राजा झाला, त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की संपूर्ण विश्वाला मी मैत्रीने जिंकू शकतो. मैत्री हा आधार आहे संपूर्ण जगाला माझं बनविण्याचा. युद्ध हा आधार नव्हे, दुश्मनी वाढेल फक्त. म्हणून जोर जबरदस्तीने आपल्या नोकरासोबत सुद्धा बोलू नका. नोकराशी सुद्धा बोलत असताना प्रेमाने बोला, मैत्रीने बोला. कोणालाच मला या जगामध्ये दाबून व्यवहार करायचा आहे, कोणावर प्रेशर टाकून व्यवहार करायचा आहे, कोणावर जबरदस्तीने त्याच्यासोबत व्यवहार काही करायचा आहे असं होऊ देऊ नका. अशा माणसाचं लोक जास्त दिवस गुणगान गात नाही, अशा माणसाचं लोक खूप जास्त विरोध करत असतात नंतर. म्हणून आपल्या घरामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी या गोष्टीला तुम्ही करा. तुम्ही मुली का बोलत आहे? तुमचा ग्रुप मगानी फार बोलत होता, चौघींचा. थोडे शांत बसा, ऐकून घ्या. शाळेत बी तशीच परिस्थिती असेल, पर्सेंटेजची बी तीच परिस्थिती आहे. मग आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून देतोय, ज्यांच्याकडे शिक्षण आणि ज्ञान आहे त्याचीच या जगामध्ये किंमत होत असते. ज्यांच्याजवळ शिक्षण आणि ज्ञान नाही, आचरण नाही, त्याची जगात कोणी किंमत करत नाही. ते पागल आणि मूर्ख लोक आहेत जे समजत असतील की मला काय करायचं ज्ञान घेऊ, काही गरज नाही, कसंही मूर्खचं जीवन जगू. आणि जेव्हा तसं जीवन जगण्याची वेळ येत असते तेव्हा मग आपण तरफडत असतो, परेशान असतो. म्हणून सन्मानाचं जीवन जर तुम्हाला पाहिजे आहे तर परमपूज्य बाबासाहेबांचे विचार लक्षात घ्या. परमपूज्य बाबासाहेब म्हणतात, सन्मानाचं जीवन मिळवण्यासाठी फक्त एक आणि एकच गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे शिक्षण. आणि परमपूज्य बाबासाहेबांचे विचार आहे, धम्म एक शिक्षण आहे. जे आम्ही बोलत आहे हे शिक्षण आहे, क्लास होत आहे. पूर्ण जीवन बदलून टाकण्याचा क्लास होत आहे आणि तुम्ही आपसात बोलत आहे. म्हणून हे शिक्षण जर तुम्ही घेऊ शकले तर तुम्हाला कोणाही पुढे दबून राहण्याची गरज पडणार नाही. जिथे जाल तिथे तुमचा सन्मान होईल, तुमचं काम होईल. अन्यथा मी तुम्हाला सांगतोय, कुठेही सन्मान मिळत नाही. मायबापाला
5 मुलं जरी असेल ना, त्यामध्ये जो विद्वान असतो, समजदार असतो, त्याची किंमत जास्त होते. तो त्याच आईचा पुत्र आहे, त्याच वडिलाचा पुत्र आहे, परंतु तरी पण ज्याच्यात समजदारी असते त्याचा सन्मान जगामध्ये जास्त होत असतो. म्हणून आपण शिक्षणाला महत्त्व द्या. आता शिक्षणाला महत्त्व द्या हे कुठे आलं आहे बुद्ध धम्मामध्ये? तर मी तुम्हाला विचारतो, बुद्धं शरणं गच्छामि तुम्ही म्हणाले मगानी, काय अर्थ होतो बुद्धं शरणं गच्छामीचा? काय अर्थ होतो? नाही माहित? मी बुद्धाला शरण जातो असा होतो. तर बुद्ध कुठे आहेत? कुठे गेले तुम्ही? बुद्ध कुठे आहेत? बुद्ध कुठे आहेत जिवंत? मग बुद्धाला तुम्ही शरण कसे जाणार आहात? शरण जाणे याचा अर्थ काय होतो? बुद्धाला शरण जाणे. बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे बोधी, ज्ञान. मी ज्ञानाला शरण जातो. आता ज्ञानाला शरण कसं जाणार? तर दररोज मी 24 तासाचं जीवन जगतो, त्यापैकी कमीत कमी 1 तरी तास माझ्या जीवनामध्ये चांगलं शिक्षण मिळावं. मला हे शिक्षण मिळवण्यासाठी दररोज वेळ देतो, तर बुद्धाला शरण जातो. एकही दिवस तुम्ही थोडाही अभ्यास करत नसाल आणि म्हणत असाल की मी बुद्धाला शरण जातो, बिलकुल चुकीचं आहे. आणि मी तुम्हाला आश्चर्य सांगतो, एक जीवनातील गोष्ट सांगतो. तुम्ही आज आहेत, 10 वर्षापर्यंत तुम्ही कधीही अभ्यास करत नाही, कधी धर्माच्या कार्यामध्ये जात नाही, शिकत नाही, काही पुस्तके वाचत नाही आणि 10 वर्षाचं जीवन जगले. 10 वर्षानंतर तुमच्याजवळ काय असणार? तुम्ही झिरोच असणार, काहीच नाही तुमच्याजवळ. आता दुसरं जीवन तुमचंच सांगतोय. तुम्ही ठरवलं की येत्या 10 वर्षामध्ये मी दररोज 1 तास अभ्यास करेन आणि बाबासाहेबांच्या विचारांची पुस्तके घेतली, दररोज 1 तास अभ्यास करतायत. बुद्ध आणि त्याचा धम्म याचा अभ्यास केला. दररोज नेमका वेळ निश्चित आहे तुमचा अभ्यास करण्याचा आणि त्या वेळेला तुम्ही पुस्तक काढताच आणि वाचता. अशी तुम्ही दैनंदिनी आहे तुमची. किंवा पुस्तक वाचायला ज्या दिवशी कुठे प्रोग्राम असेल तिथे प्रोग्रामला मध्ये वेळ देता. कुठे भंतेजी आले असेल तिथे भंतेजी जवळ जाऊन तिथे मार्गदर्शन ग्रहण करता. ज्या दिवशी भंतेजी नाही, प्रोग्राम नाही, त्या दिवशी बरोबर 1 तास पुस्तक वाचता. असं 10 वर्ष तुमचं चालू होतं आणि 10 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतोय, दररोजचं जे नॉलेज तुमच्याजवळ जमा होईल. 10 वर्ष म्हणजे किती दिवस झाले? एका वर्षाचे 365 दिवस. 10 वर्षाचे दिवस किती झाले? नाही समजत गणित. 3650. या 3650 तास तुमचा अभ्यास झाला. मग 3650 तासाचा जो 10 वर्षानंतर अभ्यास असेल, तुमच्याजवळ ज्ञानाचा बराच साठा जमा झालेला असेल. 10 वर्षानंतर तुम्ही 10 वर्षानंतर अनेक लोकांना मार्गदर्शन देऊ शकणार. आम्ही लहानपणापासून भिक्खू जीवनात आलो, कंटिन्यू अभ्यासामध्ये राहिलो, तर आज आम्ही एवढे काबिल झालो की जिथे जेही विषय कोणी विचारेल तो विषय आम्ही डॉक्टर आहे, दररोज पेशंट असतात आमच्याकडे, तरीही धम्माचा अभ्यास याच्यापेक्षा मोठा अभ्यास जगात कोणताच नाही. हे बाबासाहेबांचे वचन आहे. मोठा अभ्यास यापेक्षा कोणताच नाही. याच्यापेक्षा हे PhD लेवल आहे. बरं, तुम्ही शाळेचं शिक्षण आणि धम्माचं शिक्षणाची जर तुलना केली तर धम्माचं शिक्षण एक रिसर्च होऊन आलेलं शिक्षण आहे, PhD लेवलचं शिक्षण आहे, इतकं मोठं शिक्षण आहे. आणि म्हणून तुम्हाला दिसून येईल काही भिक्षू इथे शिकले जरी नसतील ना, आमच्या स्टेजवर काही भिक्षू आहेत, शिकले जरी नसतील जास्त, पण तुम्हाला सांगतो PhD होल्डर लोकांना, ज्यांनी युनिव्हर्सिटीमधून PhD मिळवली, तो त्यांना प्रणाम करेल. PhD होल्डर लोकांना शिकवू शकतो, एवढी ताकद आहे.
कारण धम्माच्या शिक्षणाची शक्ती फार महान आहे. म्हणून बुद्धं शरणं गच्छामी, तुम्ही जर खऱ्या अर्थाने बुद्धाला शरण जात असाल तर तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही दररोज फक्त 1 तास संकल्प करा. दररोज आपल्या घरी किती वेळ जातो तुमचा मोबाईल मध्ये, किती वेळ जातो तुमचा टीव्ही मध्ये, साऱ्याच गोष्टीमध्ये वेळ जातो, फक्त पुस्तकात नाही. हर मातेनी आपलं पुस्तक 1 तास वाचलंच पाहिजे. असं जर तुमच्या घरात परिस्थिती उत्पन्न झाली, तुम्हाला दिसून येईल तुमच्या घराचं वातावरण बदललं. इवन तुमच्या घरामध्ये जे वाचत आहे त्यांना रोग पण कमी होतील. का असं म्हणतोय? कारण की सारे रोग टेन्शनचा परिणाम असतो. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा दिवसभराचे टेन्शन पण तुमचे रिलीज होणार, त्याचा तुम्हाला सर्वाधिक फायदा होईल. त्यापुढे तुम्ही वाचता वाचता तुम्हाला कळून येईल की मनाला कसं एकाग्र करायचं. तुमच्या मनाचं बल वाढेल, तुमच्या मनाचे कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल आणि तुम्ही शक्तिशाली बनणार. आणि अशा पद्धतीने तुमच्या जीवनाचं संपूर्ण परिवर्तन फक्त बुद्धाला शरण गेले तरी होऊ शकतं. खऱ्या अर्थाने बुद्धाला शरण जा. बुद्धाला शरण जाणे याचा अर्थ आहे की तुम्ही दररोज 1 तरी तास, 24 तासापैकी 1 तास ज्ञानासाठी देत आहात, खर्च घालत आहात. 1 तास परिश्रम करतायत. कशासाठी? ज्ञान मिळवण्यासाठी. तर तुम्ही बुद्धाला शरण गेले. करून बघा असं सर्वच्या सर्व लोक, तुम्हाला दिसून येईल परिणाम. आणि तुमच्या लेकरांना अवश्य शिकवा. पण परिस्थिती घरातली अशी आहे, माय बी टीव्ही पुढे सास कभी बहुती हे पाहत बसलेली असते आणि मुलाला म्हणते हे बाबू अभ्यास कर रे. ते पोरग म्हणते तू तर नुसती टीव्ही पाहते हो, तू केव्हा अभ्यास करते. पण जेव्हा आई अभ्यास करताना दिसेल तेव्हा मुलाला मुलीला वाटेल माझी आई बघा कशी अभ्यास करते, मी पण केला पाहिजे. तिच्या अभ्यास करण्याचे परिणामच तिच्या घरामध्ये तिचे मुलं तुम्हाला मेरिटचे मुलं दिसतील. तुम्हाला जी आई अभ्यास करते तिचे मुलं मेरिटचे मुलं दिसतील. त्यांच्या घरात टीव्ही कमी वापर होईल. म्हणून टीव्ही मोबाईलचा वापर कमी करा. आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्या भविष्याला घडवायचं असेल तर धम्माचं आचरण करा. आणि धम्माचं आचरण जर तुम्ही केलं, इमानदारी बाळगा, माता पितांसोबत इमानदारीने वागा. पूर्वी असं वाटायचं की मुलंच फार बदमाश आहेत, माता पितांसोबत कसेही वागतात, बदमाशा करतात, दारू पितात. आता कळून राहिलं की मुलंच नाही तेवढे बदमाश, मुली त्यांच्या पुढे आहेत. मुली दारू पितात. इथेपर्यंत मजल पोहोचलेली आहे. बरं, कोणती मुलगी आई बाबांच्या समोर दारू पिणार आहे, वाह्यात पण करणार आहे? ते बेईमानी आहे. तुमच्या मायबापांनी किती राबून घाम गाळून कष्ट करून तुम्हाला उभं केलं तुमचं भविष्य घडवण्यासाठी, आणि तुम्ही दारू प्यायला चालले आहे. तुम्ही फालतूच्या गोष्टीमध्ये चालले आहे. ही सर्वात मोठी आपल्या मायबापांची बेईमानी आहे. आणि जे मुलं आणि मुली मायबापांची बेईमानी करत आहे याच्यापेक्षा मोठं पाप नाही. असे मुलं आणि मुली बुद्ध धम्माचं कधीही कोणत्याही प्रकारचं पालन करूच शकत नाही. म्हणून आई बापांना देव माना. आई बाबा तुमचे देव आहेत, लक्षात घ्या. मी धम्मदेशना देण्याच्या बदल्यामध्ये मी सरळ तुम्ही वागायचं काय आहे हे बोलतो आहे. हीच माझी धम्मदेशना आहे. आई बाबांना देव माना, यांच्यापेक्षा मोठे देव आपल्या जगात नसतात. त्यांचा जर चांगला मनातून आशीर्वाद मिळाला तर सर्वच दुःख दूर होतात. एवढी ताकद आई बाबांच्या आशीर्वादामध्ये आहे, धम्मगुरूंच्या आशीर्वादामध्ये आहे. त्यांची सेवा करा, त्यांच्याशी बेईमानीने वागू नका, प्रामाणिकपणे वागा. आणि बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात करा. यामधून तुम्हाला दिसून येईल तुमचं भविष्य कसं घडलेलं आहे. म्हणून आज जे चुकीच्या गोष्टी समाजामध्ये सुरू आहे या गोष्टीमध्ये एंगेज होऊ नका.
या वाऱ्यासोबत वाहू नका. जसे लोक करायला लागले तसे करू नका. जिकडे वारा वाहत आहे तिकडे चाललं उडत, हे चुकीचं आहे. जसं वाळलेलं झाडाचं पान झाडावरून पडल्यानंतर वारा जिकडे वाहत नाही तो तिकडे वाहत पळत सुटते, तसं समाज जिकडे वाईट मार्गाने पळत आहे तसं तुम्ही जर पळत सुटले तर चुकीचं आहे. याचा अर्थ तुमच्याजवळ स्वतःचं व्यक्तिमत्व काही नाही. हे जेवढे भिक्षू इथे वर बसलेले आहे ना स्टेजवर, लक्षात घ्या, बघा यांना, हे त्या वाळलेल्या पानासारखे नाही. तुमचं जीवन वाळलेल्या पानासारखं आहे. हवा जिकडे उडून नेईल तिकडे उडणार. या लोकांनी पहा, यांना बी हवा उडून न्यायला तयार होती. हे म्हणाले नाही, आम्हाला तिकडे नाही जायचं, आम्हाला इकडे जायचं. चिवर धारण केले. हवेच्या विरुद्ध दिशेने त्यांनी आपलं मार्गक्रमण केलं. आणि म्हणूनच जे तुफान असते, तुफानाच्या विरोधात जे लोक व्यवस्थित जगतात आणि स्वतःला मजबूत बनवतात, त्यांना जगात नंतर कोणी हलवू शकत नाही. आणि म्हणून भिक्षूंना हलवणे, भिक्षूंना, तुम्हाला सांगतो, भिक्षूंवर विजय मिळवणे बुद्धाने म्हटलेलं आहे. भिक्षूंच्या बाबतीत बुद्ध म्हणतात, तुम्हाला सांगतोय, जसा लहानसा साप असेल कोबरा, तर तुम्ही अशी आशा करू शकता की लहानसा साप कोबरा आहे म्हणून चावला तरी आपण मरणार नाही, असं अंदाज नाही करू शकत. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात, मेरा भिक्षु, ये छोटा समझ के आप लोग ये सोचेंगे कि इसको हम कैसा भी नचाएंगे. तुम्हाला सांगतो, भगवान बुद्धाचा भिक्षू जसं सापामधील छोटस पिलू, याच्याजवळ सुद्धा विष असते, तेही दुसऱ्याला जिवंत मारू शकते. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचा भिक्षू जिवंत मारणार नाही, त्याच्याजवळ विष नाही आहे, त्याच्याजवळ धम्म आहे. कोणावरही धम्माच्या बलाने तो विजय मिळू शकतो. कोणी त्याला नमवू शकत नाही. एवढी ताकद या चिवरामध्ये आहे. आणि म्हणून बुद्ध शासनामध्ये चिवर देणे, चिवर दिलं तरच तो भिक्खू फिरतो जगामध्ये. चिवर नसेल तर तुम्ही मानणार का त्याला? आणि म्हणून बुद्ध शासनामध्ये चिवर दानाला खूप मोठं महत्व आहे. आणि चिवरच स्वतःमध्ये कठीण आहे. चिवर धारण करणे सोपं आहे का? या अर्थाने चिवर कठीणच आहे. ज्यांनी धारण केले ते महान आहेत. आणि त्याही पेक्षा मग जे चिवर कठीण आहे त्यापेक्षा धम्माचरण मग पुन्हा कठीण आहे. आणि म्हणून हे भिक्षू त्या धम्माचरणाला सुद्धा चिवरात राहून पूर्ण करत असतात. ज्याच्याजवळ आचरण असते त्याची शक्ती महान असते. आणि म्हणून आजच्या प्रसंगी अधिक बोलणे उचित ठरणार नाही. मी सुद्धा 3 दिवसापासून कंटिन्यू रात्रभर परित्रण आमच्या चंद्रपूरला सुरू आहे. आज या विहारामध्ये आहे, उद्या त्या विहारामध्ये आहे. आणि करणारे आम्ही 3च भिक्षू आहोत अधिक चंद्रपूरमध्ये. आणि परित्रण करावं लागतं कंटिन्यू 9 तास, न उठता एकाच ठिकाणी बसावं लागतं. ते असे पाय खाली करून नाही, पालथी मारून बसायचं आहे 9 तास, उठता येत नाही. तर असे माझे 3 दिवस, कालची रात्र सोडली तर 3 दिवस गेले. कालची रात्र पूर्ण प्रवास झाला. आम्ही पण थकलेले आहोत. आणि मला वाटते तुमची पण तेवढी कॅपॅसिटी नाही अधिक श्रवण करण्याची. कारण जे पहिल्या वर्गात पोहोचले नाही त्यांना दुसऱ्या वर्गाचं अधिक समजणार नाही. म्हणून धम्माचं उच्च ज्ञान शिकण्यापेक्षा आपण धम्माचं छोटं छोटं आचरण शिकण्याचा जर प्रयत्न केला तर आपली मोठी कुवत तयार होत असते, आपली काबिलियत तयार होत असते आणि आपण मोठा धम्मही ग्रहण करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, धम्म एक अशी जादू आहे. धम्म खूप मोठी जादू आहे. जादू कशी आहे? या लहान मुलींनी, आता ज्या तरुण मुली आहेत यांना अनुभव नाही, मुलांना अनुभव नाही.
परंतु आपल्या अगोदर आजपासून 100-150 वर्षाचं अगोदरचं जीवन जर बघितलं तर आपल्या वस्त्याही गावामध्ये नव्हत्या. आपल्याला आपले पायाचे ठसे याचा सुद्धा दुसऱ्यांना विटाळ होत असायचा आणि कमरेला झाडू असायचा. गळ्यामध्ये गाडगं असायचं की आपल्याला थुंकता सुद्धा बाहेर येणार नाही. शिक्षणाचे बिलकुल अधिकार नाही. कोणी शिकलाच तर त्याचे डोळे काढले जायचे, कानामध्ये गरम तेल ओतलं जायचं की कधीच तो शिकायला नको. या परिस्थितीत आमच्या समाजाने जीवन जगलं. पण बाबासाहेबांनी बघा धम्म दिल्यानंतर काय जादू झाली. कोणी आमच्यावर अन्याय अत्याचार नाही करू शकत. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मागासलेल्या जातीला परमपूज्य बाबासाहेबांनी एवढं उंच वर उचललं की आपण कल्पना करू शकत नाही. ही जादू आहे एक प्रकारची. ही जादू ना कोणता ईश्वर करू शकला, ना कोणता परमेश्वर करू शकला. ही जादू या जगामध्ये फक्त 2च महापुरुषांनी केली, ती म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि भगवान बुद्धांनी. एवढी भारी जादू आहे ही. आणि म्हणून धम्माचं महत्व छोटंसं समजू नका. धम्म इतकी मोठी बाब आहे की ज्याच्याजवळ धम्म असतो त्याला प्रत्येक मनुष्य, तो प्रत्येकांना पूजित होत असतो. सारे लोक त्याची पूजा करत असतात, सन्मान मिळत असतो. म्हणून आणि त्याच्यासारखा सुखी पण कोणी नसतो. यासाठी आपण सर्वांनी धम्माला, मी माझं बोलणं यासाठी आहे की लोकांना धम्माचं महत्व नाही आहे. आपल्या गावांमध्ये अशा परिस्थिती आहे, साऱ्या गोष्टीसाठी लोक वेळ देतात. धम्माचं प्रवचन असेल तर नाही बसत लोक. माणसं तर बिलकुल नाही राहत. आज मोठ्या मुश्किली एवढे दिसत आहे. माणसाची संख्या कमी राहते नेहमी, म्हणून हे हार्ट अटॅकने मरतात. आणि हे सत्य आहे बरं का. एक रिसर्च भारत देशाची सांगू, एक रिसर्च भारत देशाची अशी आहे की भारत देशामध्ये सर्वात जास्त विधवा मिळतात, विधूर नाही मिळत. हर पुरुष पत्नीपेक्षा 5-10 वर्षांनी अगोदरच मरतो. सत्य आहे बघा. समाजामध्ये ही परिस्थिती आहे. का? कारण महिलांना पण टेन्शन आहे, पुरुषांना पण टेन्शन आहे. महिला काय करतात, त्यांच्या टेन्शनचं धार्मिक कार्यक्रम असेल, बुद्ध विहार असेल, मंदिर असेल, तिथे जातात, पूजा करतात, तिथे त्यांचं टेन्शन रिलॅक्स होऊन जातात. या माणसाला जर टेन्शन आलं तर हा दारू ठोकसतो किंवा टेन्शन मध्ये कुणकुणत राहतो. याचं टेन्शन अधिकच वाढत जाते आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येते आणि मरतो लवकर. पण हा माणूस बी जर विहारात येऊ लागला तर ही परिस्थिती राहणार नाही, परिस्थिती बदलेल. बुद्धाने म्हटलेलं आहे, जे धम्मवान लोक असतात त्यांना दीर्घायुष्य मिळत असते, अधर्मी लोकांना दीर्घायुष्य नसतं. तुमच्याजवळ किती सुंदर खायला असू द्या, किती पैसा असू द्या, तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल असं होणार नाही. दीर्घायुष्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे धम्माचं जीवन, बुद्धांवर विश्वास, धम्मावर विश्वास, संघावर विश्वास. आयुष्य वाढतं. आम्हाला जेव्हा आमच्या गुरुजींनी शिकवलं तेव्हा असं वाटलं, हे भंतेजी काय अंधश्रद्धा पसरवतात, कसं आयुष्य वाढेल या गोष्टीने. नाही, सारेचे सारे रोग जीवनामध्ये अलीकडे शास्त्रज्ञांची शोध आहे. मनुष्य जातीमध्ये जेवढे रोग आहेत त्या रोगांपैकी 95% रोग फक्त मनाचे आहेत. आणि अलीकडे एक सायंटिस्ट पुन्हा म्हणू लागला की एक वेळ येईल, जगाचे सारे सायंटिस्ट म्हणतील की मॅक्झिमम रोग, 99% रोग फक्त मनामुळे होतात, मनाच्या टेन्शनमुळे होतात. आणि म्हणून तुम्हाला दिसेल बीपी, डायबिटीज याची डॉक्टरांजवळ औषध नाही. जे तुम्ही डॉक्टरांकडून औषध घेता, मी डॉक्टर आहे, मी लिहितो औषध, पण ती औषध नाही, फक्त अँटीडोट्स आहेत. ज्याला बीपी झाली त्याला आज जर गोळी सुरू केली तर त्याची जीवनभरच गोळी सुरू राहणार. आणि जो ज्या दिवशी मरेल बिचारा त्या दिवशी उरलेल्या गोळ्या त्याच्या सरणावर लोक नेऊन ठेवतात.
पण गोळी संपत नाही, गोळी सोडता येत नाही. याला औषध म्हणणार का आपण? औषध आपण त्याला म्हणू. 2-4 महिने 10 महिने घेतलं की रोग बरा झाला पाहिजे. पण आहे का बीपीवर औषध? बीपीवर औषध नाही, उपचार नाही. डायबिटीसचा तोच हाल आहे, हार्ट अटॅकचा तोच हाल आहे. औषध नाही. पण त्याची औषध साधं विपश्यनात जा, विपश्यना शिबिर करा, बीपी नॉर्मल होईल, डायबिटीज नॉर्मल होईल, हृदयविकार एकदम नॉर्मल होतील. सत्य आहे. मी करतोय, मी विपश्यना आचार्य आहे. मी इथेच विपश्यना नाही केलेला, अगदी 10वी पासून विपश्यना करतोय. आणि या विपश्यनेच्या बळावर माझं म्हणजे मोठेपणा बोलणार नाही, पण तुम्हाला प्रेरणा मिळो यासाठी बोलतोय. मी माझ्या जीवनात असा विद्यार्थी राहिलेलो आहे, पहिल्या वर्गापासून तर आजपर्यंत ज्याही शाळा कॉलेजांमध्ये शिकायला गेलो 2रा नंबर नाही येऊ दिला. त्या शाळा कॉलेजमधून फक्त पहिला नंबर राहिला. आणि माझ्या बाबांना याचं फार खुशी राहायची. आणि एकदा मी मजाकही केली बाबांना की माझा 2रा नंबर आलेला आहे. बाबा म्हणाले नाही येऊ शकत 2रा नंबर. हा विपश्यनेचा प्रभाव आहे. एवढंच नाही, ब्रह्मदेशामध्ये 7 महिन्याचं शिबिर करायला गेलो विपश्यनेचं. 7 महिने कोणाचा चेहरा नाही बघितला, 7 महिने कोणाशी बोललो नाही. एवढे डीपेस्ट मेडिटेशन असते की 7 महिन्यापर्यंत जेवण जरी केलं असेल, पण जेवण वाढणाऱ्याचे फक्त कोपऱ्यापर्यंत हात दिसले तर दिसले, पण चेहरा नाही बघितला कोणाचा. अशा पद्धतीने मेडिटेशन केलं. त्याचे परिणाम एवढे सुंदर मिळाले की अनेक रोगांमध्ये मला अनेक रोग दुसऱ्यांचे ठीक करण्यासाठी नवीन नवीन रिसर्च मला मिळाले. आणि त्या पद्धतीने मी रिसर्च करतोय, लोकांचा उपचार करतोय, लोक ठीक होतात. सांगण्याचा उद्देश हा की आपण धम्मासोबत जर स्वतःला झोकून दिलं धम्माकडे, तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव राहणार नाही. धनाची तर उणीवच राहत नाही. प्रसिद्धी आपणूनच होते, प्रसिद्धी करण्याची गरज उरत नाही. प्रसिद्धीसाठी काही करण्याची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही स्वतः तुमच्या परिवारामधून माता पिता आणि धम्माकडे आपला कल ठेवा. तुमच्या लेकरांना आठवणीने आठवड्यातून एकदा एखाद्या भिक्षूंकडे घेऊन जा. जास्त नाही, 1-1 रुपयाच दान द्या त्या विहारात जाऊन. जास्त तुमची ऐपत नसेल तर, पण दान द्या थोडा. 1 रुपया दान नाही देऊ शकत असं आहे का? 20 रुपयाचा गुटखा होते, माणसं किती खाऊन दिवसभरात थुकतात. तर 1 रुपया आपण दान नाही देऊ शकत असं नाही. अवश्य आठवड्यातून एकदा आपल्या एरियातील कोणताही भंतेजी असो त्यांच्याकडे जाऊन दान द्या. तिथे थोडा वेळ 10-15 मिनिट बसा, आपल्या लेकरांना घेऊन थोडी शांती घ्या आणि तिथून नंतर आपल्या कामाला लागा. कमीत कमी संडेला येऊ शकता, लेकरांना सुट्टी असते. पण संडेची अलगच मजा आहे. संडे धम्म डे नाही, मटन डे आहे. परिस्थिती अशी आहे. संडेला सारा दिवस मटणासाठी जातो. आणि मटण आलं तर मग खाणार थोडी कमी, खाणार बी दाबून. मग पचवायला मेहनतच लागेल. मग झोपेल. झाला गेला संडे. संडे झाला. बाबासाहेब म्हणाले होते संडे हा तुमचा धम्मा डे असला पाहिजे. आपण बनवला मटन डे. सर्व बाबासाहेबांच्या विपरीत विचाराने सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही मटण खाऊ नका असं म्हणत नाही. मटण अवश्य खा, खूप खा, तंदुरुस्त राहा. मटण खाणे म्हणजे काही हिंसा होते असं बिलकुल नाही. बाबासाहेब पण खात होते, याच्यात काही वाद नाही. साऱ्या बौद्धिस्ट देशांमध्ये खातात, याच्यात काही वाद नाही. पण 1 दिवस धम्मासाठी काढा असं माझं म्हणणं आहे. म्हणून तुमच्या परिवाराचं परिवर्तन करण्यासाठी धम्म आहे. जर तुमच्या परिवाराचं परिवर्तन झालं तर समाजाचं परिवर्तन होईल आणि धम्म समाजामध्ये रुजेल. म्हणून एका घरातच लोक मिळून नाही आणि समाज एकत्रित करण्याचे आपण स्वप्न बघतोय. मगानी उपगुप्त महाथेरा म्हणाले की सारा भारत बौद्धमय करेंगे. हे बाबासाहेब का तो सपना है ही.
लेकिन बाकी सब करे, मैं थोड़ा दूरी रहता हूं. ऐसी हालत है हम लोगों की. असं नका होऊ देऊ. तुमच्या लेकरांना पहिले इन्व्हॉल्व करा आणि अवश्य तुमची मुलगी असो की मुलगा असो, आठवणीने तुमच्या लेकराला प्रामाणिक आणि उत्तम व्यक्तिमत्वाचा किंवा सदाचरणाचा प्रामाणिक तुमच्यासोबत राहील असा मुलगी किंवा मुलगा बनवायचा असेल तर एकदा अवश्य असं श्रामणेर बनवा. खूप गरजेचं आहे. जर असे तुमचे मुलं, मी तुम्हाला सांगतोय, थायलंडचा राजा असो, जपानचा राजा असो, हे लोक सुद्धा वर्षातून एकदा बनल्याशिवाय त्या राजपदाला लायक नाही तसे समजतात. असं आहे. आणि आपण इतके शायने झालो, कशाला बनायचं म्हणतो? चुकीचं आहे. असं प्रत्येकाने बनलंच पाहिजे. थायलंडमध्ये तर ज्या माणसाने अशी पपंजा म्हणजे असं चिवर घेतलं नसेल तर त्याला पोरगी कोणीच देणार नाही. बौद्ध धर्माची पोरगी नाही मिळणार त्याला. कारण लोकांची समज असते की या माणसाने एकदाही चिवर घेतलं नाही, हा आचरण वाह्यात असेल, हा एकदमच धम्माच्या विचाराचा नाही आहे, प्रामाणिक नसेल, बेईमान माणूस आहे हा. आणि म्हणून तुम्हाला चांगल्या विचाराचा समाज घडवायचा असेल तर अवश्य एकदा आपल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला, औरंगाबादला पण सेंटर्स आहेत, इथे पण सेंटर्स आहेत, आपण अवश्य आपल्या मुला मुलींना धम्मदीक्षा द्या आणि तुमच्या मुलांना एकदा तरी पपज्जा देऊन श्रामणेरी बनवा. खूप गरजेचं आहे. या गोष्टी प्रत्येकाने आपल्या परिवारामध्ये जोपासण्याची गरज आहे, अंमल करण्याची गरज आहे. नुसतं ऐकून जाऊ नका. मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकल्या आणि जसं करायचं होतं तसंच करत बसल्या असं होऊ देऊ नका. अवश्य आज तुम्ही जेवढं ऐकलेलं आहे त्यापैकी थोडं तरी करायला सुरुवात करा. हे खूप महत्वाचं आहे. यामधून तुम्ही आपल्या परिवाराला घडवू शकता. आणि एक गोष्ट शेवट सांगून धम्मदेशना पूर्ण करतोय. तुम्हाला वाटत असेल की भंतेजी आपल्या मुलांविषयी असं एवढं का सांगतायत, हे यासाठी सांगतो आहे, परिस्थिती अशी आहे की तुमच्याजवळ किती धन असेल, तुमच्याजवळ मोठा बंगला आहे, गाडी आहे, धनसंपत्ती आहे, कपडे लत्ते आहे, खा प्यायला घरामध्ये सर्व आहे, पण तुमचे मुलं जर वायात निघाले तुम्ही सुखी राहू शकत नाही. तुमचे मुलं जर तुमचा अपमान करणारे निघाले, तुमची मुलगी जर वायात निघाली, तुमचा मुलगा जर वायात निघाला, तुम्ही मायबाप सुखी राहतील का? विचार करा. म्हणून मायबापांवर प्रेम करणारे मुलं जर तुम्हाला पाहिजे आहे तर सर्वप्रथम मुलांना सुशिक्षित, सुसंस्कारित करणे अत्यंत महत्वाचं आहे. जास्तीत त्याला चांगलं खायला एखाद्या दिवशी नाही दिलं तरी चालेल, पण चांगला विचार अवश्य द्या बाबासाहेबांचा. खायला चांगले चांगले ड्रेस नाही दिले मुलांना तर चालेल, पण बाबासाहेबांच्या विचाराचं बनवलंच पाहिजे याचा आग्रह ठेवा, ही जिद्द ठेवा. मायबापांनाच होश नाही, मुलांना त्यापेक्षा होश राहणार नाही. तर याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये मुलांचं काय महत्व आहे? मुलं हे सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे. आणि हेच मुलं उद्या भविष्यामध्ये वायात जर झाली तर बुद्ध धम्माचा ऱ्हास होईल. कारण उद्या आपण काही वर्षांनी मरून जाणार आहोत. हे मुलं मोठे होतील आणि यांना धम्माचं काहीच समजत नसेल, धम्मापासून हे मुलं दूर असतील तर हे यांचं धम्मासाठी काही देण उरणार नाही, हे काहीच धम्मासाठी करतील नाही. बाबासाहेबांचं मिशन संपुष्टात येईल. म्हणून बाबासाहेबांचं मिशन जर पुढे रेटून धरायचं असेल, पुढच्या पिढींना आपल्याला ते द्यावं लागत असते, तरच आपण पुढे या धम्माला आणि बाबासाहेबांच्या मिशनला पुढे नेऊ शकतो. बाबासाहेबाचा हा धम्मरथ पुढे जाऊ शकतो. सर्वात जास्त आपली शक्ती आपल्या मुला मुलींवर आपल्याला केंद्रित करण्याची गरज आहे आणि त्यांना सुसंस्कारित आणि धम्मवान बनवण्याची आपण सर्वांना याची गरज आहे. याशिवाय आपण आपल्या परिवाराला घडू शकणार नाही, धम्माला पुढे नेऊ शकणार नाही. धम्म जर पुढे जावा, भारत बौद्धमय व्हावा, हे सारे स्वप्न आपले तेव्हा पूर्ण होतात जेव्हा आपण आपल्या लेकरांना उत्तम शिक्षण दिलं, उत्तम घडविलं. आणि म्हणून श्रामणेर शिबिर जे होत असतात, हे श्रामणेर शिबिर
समाजामध्ये होत असलेल्या धम्मपरिषदा, समाजामध्ये होत असलेले भिक्षूंचे कार्यक्रम, समाजामध्ये होत असलेले भिक्षूंच्या धम्मदेशना, भिक्षूंचे वर्षावास, भिक्षूंचे यूट्यूब चॅनल, या साऱ्या गोष्टी समाजाला उद्या बौद्धमय करण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका पूर्ण करत असतात. आणि म्हणून या सर्व भूमिकांमध्ये तुम्ही आपली भूमिका अदा करा. तुम्ही पण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, सम्मिलित व्हा आणि या सर्व चालत असलेल्या प्रक्रियांचा, मोहिमेंचा आपण सर्वांनी लाभ घ्या, अशी मी आपण सर्वांकडून अपेक्षा करतोय. आजच्या प्रसंगी श्रद्धेय भिक्खू बोधिधम्मा यांनी आपल्या अथक परिश्रमातून या परिसरामध्ये ही लोक जरी कमी असतील, परंतु तुमच्याकडे बघून वाटलं की खरंच काही लोक तर निश्चितच ऐकण्यासाठी आलेले आहे आणि काही इकडे तिकडे फिरत होते, डोक्याने इथे बसले होते पण फिरत होते डोकं. त्यांना बी मी जागेवर आणल्यानंतर त्यांनी पण ऐकून घेतलं. यासाठी मी आपण सर्वांना धन्यवाद देतोय. आणि आपण सर्व सदा असे भिक्षू, बोधिधम्मा भंतेजी सारखे भिक्षू मिळणे कठीण आहे. तुमच्या परिसरामध्ये पैसा भरपूर मिळणार नाही, खूप चांगल्या व्यवस्था नाही, तरीही भंतेजी इथे तुमच्या परिसरामध्ये प्रचार धम्माचा करीत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. भंतेजींना खूप मोठी मदत करा. भंतेजीच्या प्रत्येक कार्यामध्ये सोबतीला राहा. त्यांना आर्थिक बळ द्या, भंतेजींना मानसिक बळ द्या. फार प्रेमळ आहेत ते. यासोबतच तुम्हा सर्वांसाठी काहीतरी त्यांना करता यावं अशी तळमळ आहे त्यांच्यामध्ये. ही तळमळ महत्वाची असते आणि अशा तळमळीचा माणूस मिळणे, असा तळमळीचा भिक्षू मिळणे खूप कठीण आहे. तुम्हाला असं व्यक्तिमत्व मिळालं याचा खूप मोठा लाभ घ्या आणि खूप मोठं धम्मकार्य तुम्ही आणि बोधिधम्मा भंतेजी मिळून दोघांच्याही मदतीने येथील धम्मकार्य पूर्णत्वास न्या, अशी मी आजच्या प्रसंगी आपण सर्वांकडून अपेक्षा करतोय. आणि धम्मदेशना संपन्न करण्याच्या पूर्वी आपण सर्वांच्या प्रती मंगल कामना करतोय की आपण सर्वांचं बुद्ध धम्म संघाच्या बलाने रक्षण हो. आपण सदा सर्वदा सुखी आणि स्वस्थ राहो. आपण सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. आपण सर्वांना धम्म शिक्षणाची आवड निर्माण हो, अशी हार्दिक मंगल कामना आणि आशीर्वाद आपण सर्वांच्या प्रती करून माझी धम्मदेशना इथे पूर्ण करतोय. भवतु सप्पमंगलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.